नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी केली अटक। आरोपींकडून 2 पिस्टलसह 9 कारतूस जप्त। शहरातील चौकातील सौंदर्यीकरणाचे वाजले 3:13। महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष। शेगाव तालुक्यात वाळू तस्करीचे प्रमाण वाढले। वाळू तस्करांना तहसीलदारांचे पाठबळ असल्याचा आरोप। यावर्षी जिल्ह्यात गव्हाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता, शेतकऱ्यांना गहू पिकाकडून अपेक्षा। शेलू वेताळ यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न। हजारो भाविकांनी घेतला यात्रेचा लाभ। आता सविस्तर बातम्या। अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिसांनी मोठी कारवाई करीत तिघांकडून 2 पिस्टलसह 9 जिवंत कारतूस जप्त केले आहेत। या टोळीच्या प्रमुखालाही पोलिसांनी अटक केली आहे। टोळी प्रमुख शुभम लोणकर हा दुबईतील गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोला पोलिसांनी अटक केली। 25 वर्षीय शुभम लोणकर आणि इतर दोघांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 2 पिस्टलसह 9 जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहेत। अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांनी 16 जानेवारीला देशी पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते। 27 वर्षीय अजय तुकाराम देठे आणि 25 वर्षीय प्रफुल्ल विनायक चव्हाण या दोघांवर राहत्या घरून अटकेची कारवाई झाली होती, तर शुभम लोणकर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। आरोपी शुभम लोणकर हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात होता। त्या दोघांच्या संपर्काचे अनेक व्हिडिओ कॉल, फोन रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहेत। दुबईतील इंटरनॅशनल गँगमधील गुन्हेगारासोबत शुभमचा चांगलाच संपर्क होता। त्यांचे फोन कॉल समोर आले आहेत, अशी माहिती अकोला पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। जनवरी को अकोट शहर में 2 देसी कट्टे और 9 राउंड जब्त किए गए थे। इसकी तपास में अकोट पुलिस ने 2 आरोपी को अरेस्ट किया। आगे की तपास में ऐसा समझ में आया कि एक तीसरे आरोपी ने सारा ऑपरेशन एक मिडलमैन के मार्फत ऑपरेट किया था और डिलीवरी अकोट में करवाई थी। वो तीसरे आरोपी को भी 30 जनवरी को अरेस्ट किया गया एंड उनकी तांत्रिक तपासनी में ऐसा समझ में आया है कि उन्होंने तथाकथित लॉरेंस बिश्नोई उनके साथ 2 बार वीडियो कॉल किए हैं एंड इसके अलावा उनके भाई उसके साथ ऑडियो कॉल और एक और इंटरनेशनल नंबर के साथ इनके ऑडियो कॉल्स हैं। आगे की तपास अकोट सिटी पुलिस स्टेशन और LCB की तरफ से की जा रही है। हम सभी रीति से उसकी तपास आगे कर रहे हैं। सर मोटिव क्या है? आगे की तपास में समझ में आएगा। सर कितने आरोपी है और क्या बोलते हैं, कोई हिस्ट्री शीटर है? और 3 आरोपी है फिलहाल। आपले शहर स्वच्छ व सुंदर असावे, सौंदर्यीकरणाच्या दृष्टिकोनातून इतर शहराच्या तुलनेत आपले शहर कमी नसावे असा सर्वसाधारणपणे सर्वांचाच समज आहे। परंतु अकोला शहरात आतापर्यंत ज्या चौकांचे सौंदर्यीकरण झाले त्या चौकांची अवस्था सर्वांनाच सर्वश्रुत आहे। पत्रकार चौकातील फ्लेमिंगो कधीचेच खाली पडले असतील। सौंदर्य करण्यासाठी लावलेल्या जाळ्या अपघातामुळे खाली पडल्या आहेत। काही महिन्यांपूर्वी अकोला शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या लक्झरी बस स्थानकाजवळील पत्रकार चौकाचे सौंदर्यीकरण CSR फंडातून करण्यात आले। या सौंदर्यीकरणाची संपूर्ण जबाबदारी पंजाब नॅशनल बँकेने घेतली होती। या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि सुबक फ्लेमिंगोच्या 2 प्रतिकृती उभारण्यात आल्या। त्यासोबतच डोळ्याला सुखावणारी हिरवळ पाहता हे सादरीकरण सर्वांचेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होते। मात्र हा आनंद केवळ काही वेळचाच ठरला असून पत्रकार चौकातील फ्लेमिंगो कधीचेच खराब झाले असून या ठिकाणी लावलेल्या जाळ्या अपघातामुळे पूर्णतः नादुरुस्त झाल्या असून सौंदर्यीकरणाचे 3:13 वाजले आहेत, अशी परिस्थिती आहे। तर शासकीय बगीचा चौकातील माय लव्ह अकोला बोर्डचे काही अज्ञातांनी नुकसान केल्यामुळे हे बोर्ड लावण्यासाठी केलेल्या लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून अकोल्यात सर्व सौंदर्यीकरण केवळ नावालाच होत आहेत का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे लाखो रुपये खर्च करून फायदा काय याबाबत नागरिक चर्चा करीत आहेत।
शेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी वाढत चालली असून या वाळू तस्करीच्या प्रमाणामुळे अपघात घडत असून या वाळू तस्करांना तहसीलदारांचे पाठबळ असल्याचा आरोप करीत काही नागरिकांनी घेराव घातला। त्यामुळे शेगाव तहसीलमध्ये काही वेळाकरिता खळबळ उडाली होती। शेगाव तालुक्यात बंदीनंतरही वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। एवढेच नव्हे तर याआधी वाळू तस्करांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवरही हल्ले केले आहेत। वाळू भरल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी ट्रक आणि टिप्पर चालक भरधाव वेगाने आपली वाहने चालवितात। त्यामुळे या वाहनांच्या अपघाताच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। काही दिवसांपूर्वी भोनगाव परिसरात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने एका मुलीला नाहक जीव गमवावा लागला होता। या वाळू तस्करांना तहसीलदारांकडून प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप करीत शेगाव शहरातील 40 ते 50 नागरिकांनी तहसीलदारांना घेराव घातला आणि त्यांना अनेक प्रश्न विचारले। वाळू तस्करांशी तहसीलदारांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप नागरिक करीत होते। काल रात्री जलम माटरगाव परिसरात झालेला अपघात आणि या अपघाताची तीव्रता पाहून आज या परिसरातील सर्व नागरिक अगदी तीव्र असंतोष व्यक्त करण्यासाठी शेगावला आले होते। खऱ्या अर्थानं मागच्याच हप्त्यात भोनगाव कालखेड परिसरात एक मुलीचा मृत्यू, कालचा हा अपघात अवैधरित्या इतक्या स्पीडनं गाड्या चालवणं, अधिकाऱ्यांवर गाड्या नेणं, सामान्य जनतेवर गाड्या नेणं, या सर्व रेतीवाल्यांवर आज कोणताही परवाना नाही। रेतीचे घाट तिथं वितरित झालेले नाही। अशा परिस्थितीत जी वाहतूक चालू आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि विशेष करून तहसीलदार यांना सस्पेंड केलं पाहिजे। जलमचा रहिवासी आमच्या भागामध्ये काल अवैध रेतीच्या वाहतुकीने सचिन विजय हिरळकर याच्या पायावरून त्यांनी अवैधरित्या संध्याकाळी गाडी नेऊन त्याचा पाय निकामी केला। या अगोदर सुद्धा आशिष समाधान मंडवाले आणि असे बरेचसे बळी या अवैध रेती वाहतुकीच्या धंद्याने आमच्या भागात घेतलेले आहेत। या सर्व अवैध रेती वाहतूकदारांना तहसीलदार समाधान सोनवणे यांचा आशीर्वाद आहे, हा आमचा स्पष्ट आरोप आहे। हा माणूस त्यांच्याकडून हप्ता घेतो आणि याची त्या रेतीच्या धंद्यामध्ये भागीदारी आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद मिटला। वाळू तस्करांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप नागरिक करीत होते। या घटनेमुळे तहसील कार्यालयात काही वेळाकरिता खळबळ उडाली होती। एक जुनं गाणं आहे, लागा चुनरी में दाग मैं छुपाऊं कैसे, पिया घर आऊ कैसे। एका शासकीय कार्यक्रमामध्ये शेगावचे तहसीलदार समाधान सोनवणे यांच्यावर वाळू तस्करांसोबत साठगाठ असल्याचा आरोप जनतेने केलेला आहे आणि त्या दिवशी सगळे वरिष्ठ अधिकारी तेथे उपस्थित होते। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जेव्हा सांगितलं की 8 दिवसामध्ये आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो, परंतु आज 10 दिवस उलटून गेले तरीही कारवाईच्या नावाखाली फक्त पळसाची 3 पानं दिसतात। त्यामुळे आता असा संभ्रम निर्माण होत आहे की काय वरिष्ठांचे हात सुद्धा याच्यात कुठेतरी काळं लागलेलं आहेत का। अकोला जिल्ह्यात यावर्षी थंडीचा वाढता जोर पाहता गहू पिकाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गव्हाच्या पिकाची पेरणी केली असून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो। ग्रामीण भागातील शेतकरी आता हरभराऐवजी गहू पिकाला प्राधान्य देत आहेत, कारण यावर्षी गव्हाच्या भावात लक्षणीय वाढ झाली। त्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी गहू पिकातून मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गहू पिकाचा खर्च अधिक आहे। हरभरा पिकाचे उत्पादन कमी असल्याने शेतकरी गव्हाची अधिक लागवड करू लागले आहेत। खतांच्या किमती वाढल्याने गहू पिकावर परिणाम होत आहे। अलीकडच्या काळात खतांच्या किमती खूप वाढल्या आहेत। खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचले आहे। खते वेळेवर न मिळाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान वाढते। गव्हाच्या लागवडीसाठी दिवसभरातील आर्द्रता कमी असणे आवश्यक आहे। थंडीचा काळ जेवढा जास्त राहील तेवढे गव्हाचे पीक जास्त होईल। यंदा अनुकूल हवामानामुळे गव्हाचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता गहू उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत। मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ येथे वेताळ बाबा यात्रा महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले। पौष महिन्यात होणारी ही यात्रा पाहता विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। या यात्रा महोत्सवानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ येथे दरवर्षी पौष महिन्यात यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते। यावर्षी सुद्धा पौष महिन्याच्या 4 रविवारी वेताळ बाबा यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते।
पौष महिन्याच्या रविवारी श्रीमद भागवत कथा व पालखीचे आयोजन करण्यात आले होते, तर रविवार 4 फेब्रुवारी रोजी यात्रा महोत्सवानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. शेलू बेताळ येथे यात्रा महोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या संदर्भात अशी आख्यायिका आहे की या गावाची पाटील भगवानजी रामजी सदार यांच्या स्वप्नात वेताळ बाबाचे दर्शन झाले होते. त्यानंतर गावाच्या पटांगणामध्ये एका वडाचे झाड वाळून गेले आणि त्यामधून बाण निघाला. हा बाण पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. तो दिवस पौष महिन्यातील रविवार होता. तेव्हा सर्वांच्या संमतीने या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा कायम असून मोठ्या श्रद्धेने वेताळबाबा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी वेताळबाबा यात्रा महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यात्रा महोत्सव पाहता ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या यात्रा महोत्सवादरम्यान संस्थेचे अध्यक्ष राजू वासुदेव सदार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. RRC न्यूज करिता अनवर खान यांची विशेष रिपोर्ट. मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ या भागात वेताळबाबा यात्रा महोत्सव कार्यक्रम सुरू झालेला आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी मोठी श्रद्धा घेऊन या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी विविध कार्यक्रम होतात. या वर्षी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहे. आपल्यासोबत संस्थेचे अध्यक्ष राजू सरदार त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम पार पडलेले आहेत. पौष महिन्यात 4 रविवार पडतात. 4 रविवारपैकी आपण 28 तारखेला भागवत सप्ताहाचा कार्यक्रम घेतलेला होता. कार्यक्रमानंतर आपला पालखी सोहळा झाला 3 तारखेला पालखी सोहळा होऊन आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. टॅक्स कन्सल्टंट ॲडव्होकेट वसीम अली मीर साहेब यांच्या मीर साहेब अँड असोसिएट या प्रतिष्ठानचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवकांनी व्यापार उद्योग क्षेत्रात यावे असे आवाहन मान्यवरांनी केले. व्यापार उद्योग क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी असून शिक्षित युवकांनी नोकरीचे मागे न लागता व्यापार उद्योग क्षेत्रात पुढे यावे असे आवाहन विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अकोलाचे अध्यक्ष निलेश गुप्ता यांनी केले. टॅक्स कन्सल्टंट ॲडव्होकेट वसीम अली मीर साहेब यांच्या मीर साहेब अँड असोसिएट्स प्रतिष्ठानचे उद्घाटन निकेश गुप्ता, CA रमेश चौधरी, मौलवी अब्दुल जब्बार, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ शर्मा, शौकत अली मीर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी निकेश गुप्ता बोलत होते. त्यांनी पुढे बोलताना शासनाने व्यापार उद्योगासाठी अनेक योजना घोषित केल्या आहेत, त्याचा लाभ शिक्षित युवकांनी घ्यावा असे आवाहन गुप्ताजी यांनी केले व ॲडव्होकेट वसीम अली मीर साहेब यांच्या नवीन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ CA रमेश चौधरी यांनी यावेळी बोलताना विविध क्षेत्रातील करदात्यांना सुविधा देण्यासाठी CA व कर सल्लागारांनी प्रयत्न करावे असे आवाहन करून टॅक्स कन्सल्टंट ॲडव्होकेट वसीम अली मीर साहेब यांच्या मीर साहेब अँड असोसिएट्स प्रतिष्ठानाला आपल्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार व राजस्थानी सेवा संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी मीर साहेब परिवारास ॲडव्होकेट वसीम अली यांच्या नवीन उपक्रमाला शुभेच्छा देऊन प्रामाणिकता ठेवून कोणताही व्यवसाय केल्यास निश्चित यश मिळते असे सांगितले. मौलवी अब्दुल जब्बार मजाहरी यांनी अध्यक्ष म्हणून बोलताना कोणत्याही नवीन व्यवसायाला मातापितासह परिवारातील ज्येष्ठांचा आशीर्वाद असला तर तो व्यवसाय सफल होतो. मीर साहेब परिवार विविध क्षेत्रात प्रामाणिकतेने कार्य करीत आहेत. टॅक्स कन्सल्टंट ॲडव्होकेट वसीम अली मीर साहेब सुद्धा त्यांचाच आदर्श घेतील असे मत व्यक्त करून त्यांच्या नवीन उपक्रमाला आशीर्वाद दिले. प्रास्ताविक शौकत अली मीर साहेब यांनी केले. ॲडव्होकेट वसीम अली, जावेद अली मीर साहेब, माजी नगरपालिका उपाध्यक्ष तस्लीम अली मीर साहेब यांनी सर्व अतिथींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन डॉक्टर साबीर कमाल यांनी केले तर आभार प्रदर्शन लियाकत अली मीर साहेब यांनी केले. कार्यक्रमात मोहम्मद फारूक गुलाम गौस, अब्दुल रऊफ पहिलवान, मोहम्मद मुस्तफा, मोहम्मद फजलू, एजाज अली, शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक प्रकाश डवले, माजी नगराध्यक्ष नानूभाई पटेल, डॉक्टर किशोर मालोकार, हरिभाऊ काळे, सुधीर गावंडे, गुरुचरण अंधरेले, ॲडव्होकेट शरद गांधी, दीपक देशपांडे, मुकुंद देशमुख, मनीष खर्चे, ॲडव्होकेट अग्रवाल, मोबिन खान आदीसह व्यापार, उद्योग, शिक्षण तथा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. RRC न्यूज करिता विशेष प्रतिनिधी युसुफ शेख यांची विशेष रिपोर्ट. मैं एडवोकेट वसीम अली मीर साहब आप सब की दुआओं से
पीएच मार्केट में मेरे ऑफिस का उद्घाटन हो रहा है। जिन लोगों तक मैं पहुंच सका उन सभी ने यहाँ पर आकर मेरा विश्वास बढ़ाया है और उनकी दुआएं और आशीर्वाद से नवाजा है। मैं जिन तक नहीं पहुंच सका उनसे भी गुजारिश है कि आप मेरे लिए दुआएं कीजिए। मैं पर्टिकुलरली टैक्सेशन में वर्क कर रहा हूं और आप टैक्सेशन का कुछ भी अगर वर्क रहा है तो मुझसे मिलकर हम लोग मिलकर उस टैक्स का सही समाधान करके इस तरह से टैक्सेशन में अगर किसी भी तरह की दिक्कत आती है या कुछ वर्क करना है तो आप मुझसे संपर्क करें। मेरा एड्रेस है सन्मित्र बैंक पीएच मार्केट अकोला। लसणाच्या दराने 400 रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे तर त्याचा मित्र आलेही 150 रुपये किलोवर पोहोचले आहे। त्यामुळे नागरिकांना आले लसूण फोडणी देणे महाग झाले आहे। तर दुसरीकडे आले लसणाची रेडीमेड पेस्ट मागणी वाढल्याने दुकानदारांनी दर वाढविले आहेत। गोरगरिबांच्या चटणीची चव वाढविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लसणाचा भाव 400 रुपये किलोवर पोहोचला आहे। त्यामुळे लसूण सर्वसामान्यांपासून दूर गेला आहे। सध्या लसणाची 120 रुपये प्रति पाव दराने विक्री होत आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। काही जण केवळ 100 ग्राम लसूण खरेदी करीत आहेत तर अनेकांनी तो खरेदी करणे बंद केले आहे। वाढत्या दरामुळे लसूण अनेक भाजीपाला दुकानातून गायब होत आहे। तो खूप महाग असल्याने आणि कमी नफा मिळत असल्याने अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानात तो ठेवणेच बंद केले। तर दुसरीकडे लसणाचा सोबती आलेही महागले आहे। आले 180 रुपये किलोवर पोहोचले आहे। आले आणि लसूण महाग झाले आहेत। त्यामुळे सर्व शाकाहारी आणि मांसाहारी भाज्यांच्या चवीवरही परिणाम होत आहे। लसणाचे नवीन पीक बाजारात येण्यास वेळ लागेपर्यंत भाव चढेच राहतील अशी अपेक्षा भाजी विक्रेते व्यक्त करीत आहेत। और ये यहाँ लाने के बाद में उसको फुट्टा हो गिला आता ना। अभी क्या रेट चल रहा है? अभी चालू है 120 रुपये पाव, 300, 400, 450 रुपये किलो। लसणाचा दर 400 रुपये किलो तर आल्याचा दर 150 रुपये किलो असल्याने अनेक नागरिकांनी रेडीमेड पाऊचमध्ये उपलब्ध अद्रक लसूण पेस्टचा वापर सुरू केला। मात्र आले लसूण महाग असल्याने दुकानदारांनीही या पेस्टच्या दरात वाढ केली। आले लसणाची पेस्ट ₹3 मध्ये मिळत होती, ती काही ठिकाणी 4 रुपये आणि इतर ठिकाणी 5 रुपयांना विकली जात आहे। तर 10 रुपयांचे पाऊच 12 रुपयांपर्यंत विकले जात आहे। दुकानदारांकडे MRP पेक्षा जास्त दर आकारण्याचा अधिकार नाही, परंतु लसूण आणि आले महागल्याने आणि रेडीमेड आले लसूण पेस्टची वाढती मागणी पाहता दुकानदारांनी दर वाढवले आहेत। त्यामुळे नागरिकांना मन मारून भाज्यांची चव वाढवण्यासाठी अधिक दरात हे खरेदी करावी लागत आहे। पाउच में 2-4 रुपए की तेजी है। आवक अच्छी है। अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा अवघड वाटते। हीच भाषा आता मराठीतून शिकण्याकरिता अकोला जिल्ह्यातील चिखलगाव येथील शिक्षकांनी संशोधन करून फोनिक इन मराठी हा उपक्रम तयार केलाय, जो विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषा वाचन शिकण्याच्या संबंधी आता राज्यभरातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा वाचन मराठीतून शिकता येणार आहे। अकोला जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद शाळा चिखलगाव येथील शिक्षक मनोज कुमार भगत यांनी त्यांच्या संशोधनातून फोनिक इन मराठी हा उपक्रम तयार केलाय। या उपक्रमातून ते मुलांना मराठीतून इंग्रजी भाषा वाचन शिकवतात। त्यांच्या या कार्याची दखल ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित सिंग डिसले यांनी घेतली असून डिसले सर यांनी सोलापूर जिल्ह्यातील वरवडे केंद्रातील शिक्षकांना मनोज कुमार भगत यांच्या या उपक्रमाचे प्रशिक्षण सुद्धा शिक्षकांसाठी आयोजित केले होते। तसेच शिक्षक डिसले यांनी या पुस्तकाचे त्यांच्या हस्ते विमोचन सुद्धा केले। मनोज कुमार भगत यांनी संशोधित केलेल्या फोनिक इन मराठी या पुस्तकातून मराठीतून इंग्रजी भाषा वाचन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून राज्यभरातील विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा लाभ होणार आहे।
हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा वाचन मातृभाषेतून शिकवणारा उपक्रम आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना इंग्रजी भाषा मराठी साऊंडनुसार शिकवली जाते। या उपक्रमाची दखल ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले सरांनी सुद्धा घेतलेली आहे। डिसले सरांनी सोलापूर जिल्ह्यातील वरवंडे केंद्रातील शिक्षकांना या उपक्रमाचं ट्रेनिंगसुद्धा दिलेलं आहे। हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना मराठीतून इंग्रजी भाषा वाचन शिकवते। या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साऊंडद्वारे आणि साऊंड ॲक्शन अशा आनंददायी पद्धतीनं इंग्रजी भाषा वाचन शिकवलं जातं। हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो इंग्रजी भाषेबद्दलची भीती आहे ती भीती आनंददायी पद्धतीने सहज घालवणारा उपक्रम आहे आणि मला हा उपक्रम महाराष्ट्र राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना इंग्रजी भाषा मातृभाषेतून शिकवायचे आहे असा हा माझा मानस आहे। धन्यवाद। लाखो रुपये खर्च करून वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी शहरातील चौकात सिग्नल व्यवस्था केली, परंतु काही दिवसांपासून शहरातील सिग्नल व्यवस्था सुरू नसल्याने शहरातील अग्रसेन चौक, मुख्य बस स्थानक चौक, सिव्हिल लाईन, रतनलाल प्लॉट चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। अकोला शहरात सिव्हिल लाईन चौक ते दुर्गा चौक व अशोक वाटिका चौक ते अग्रसेन चौक दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असून सिग्नल बंद असल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे। त्यामुळे शहरातील सिग्नल व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी होत आहे। लाखो रुपये खर्चून सिग्नल व्यवस्था लावण्यात आली, मात्र त्याचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित झालाय। शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, अपघात होऊ नयेत याकरिता लाखो रुपये खर्च करून शहरातील मुख्य मार्गावरील चौकात सिग्नल उभारण्यात आले। काही दिवस सिग्नल सुरूही झाले, पण त्यानंतर ते बंद पडले। हिरवा लाल दिवा दिसत नसल्याने रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांसह वाहनधारकांचीही तारांबळ उडते। शहरात अपघात होऊ नयेत याकरिता शहरातील सिग्नल नियमित सुरू करण्याची गरज आहे। शहरात मराठा आरक्षणासाठी 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले असून महापालिका प्रशासनाने 100% उद्दिष्ट पूर्ण केले आहे। या कालावधीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी फिरून 1,30,800 घरांचे सर्वेक्षण पूर्ण केल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अनेकदा अडथळे निर्माण झाले होते, परंतु त्यावर महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी मात करून सर्वेक्षण पूर्ण केले। सर्वेक्षणाची माहिती गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून भरून राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठविली आहे। घरोघरी जाऊन प्रगणक व पर्यवेक्षकांनी सर्वेक्षण केले। 29 जानेवारीपर्यंत शहरात 1,04,918 घरांचे सर्वेक्षण झाले होते। त्यामुळे महापालिका सर्वेक्षण पूर्ण करू शकते की नाही अशी शंका उपस्थित होत होती, परंतु राज्य शासनाने मुदत वाढवून सर्वेक्षण 2 फेब्रुवारीपर्यंत केले। त्यामुळे अकोला शहरात 1600 प्रगणकांद्वारा 1,30,800 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे। अकोला शहरातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने वृद्धाला धडक दिली। या अपघातात वृद्ध व दुचाकीस्वार जखमी झाले। दोघांनाही उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले। सर्व महामार्ग रुंद व चौपदरी झाल्याने वाहन चालक भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत, त्यामुळे वाहन अपघातात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या धडकेने अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे, तर अनेक नागरिक कायमचे अपंग होत आहेत। या भरधाव वेगाचा सामना वाहन चालकांना सुद्धा करावा लागत आहे। रविवारी दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान अकोला शहरातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर भरधाव दुचाकीस्वाराने एका वृद्धाला धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमी वृद्धाला रुग्णवाहिकेत बसवून तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचविले।
तर जखमी तरुण घटनास्थळीच बराच काळ बसून होता. नंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी केली अटक. आरोपींकडून 2 पिस्टलसह 9 कारतूस जप्त. शहरातील चौकाचौकातील सौंदर्यीकरणाचे वाजले 3:13. महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष. शेगाव तालुक्यात वाळू तस्करीचे प्रमाण वाढले. वाळू तस्करांना तहसीलदारांचे पाठबळ असल्याचा आरोप. यावर्षी जिल्ह्यात गव्हाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता. शेतकऱ्यांना गहू पिकाकडून अपेक्षा. शेलू वेताळ यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न. हजारो भाविकांनी घेतला यात्रेचा लाभ. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.